बघण्यासाठी खूप मजा येणार आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल ड्राईव्ह केले चेंडूला, डॉट बॉलने झाली सुरुवात. आमच्या सोबतीनं मृदुल मेहर जोडले जाणार आहेत. यस मृदुल. यस, वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय, पाहतोय दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग, एक क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा, ग्रामीण क्रिकेटचा, कौस्तुभजीच्या खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेच्या वतीने एक वेगळं मेन्शन केलं गेलं होतं. आणि ग्रामीण अर्थातच ग्रामीण एरियामध्ये आपण आहोत आणि ग्रामीण धमाका म्हणून ह्या स्पर्धेकडे पाहिलं जातंय. धावेंचा श्रीगणेश केला जातोय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 1 धाव धाफाक्यावर येत असताना 2 बंधूंची जोडी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण कौस्तुभजी अनेक बंधूंच्या जोड्या पाहिल्यात. पांड्या बंधू असतील, पठाण बंधू असतील, हसे बंधू असतील, ली बंधू असतील, आणि नवापूर नगरीमधील ह्या 2 बंधूंची जोडी खऱ्या अर्थानं एक अंडरम क्रिकेटवर पाठच्या 2 वर्षापासून एक वेगळा धुमाकूल घालणारी ही जोडी आहे. आणि ह्या 2 जोडींची बंधू आता 2 आपलं वैयक्तिक खातं खोळत असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, 2 धावा धाफाक्यावर आहेत. अजय पवार, पवार द पॉवर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि त्याच्या हातामध्ये चेंडू आहे. एकाला रोखायचं, एकाला टोकायचं. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, 2 धावा धाफाक्यावर येत आहेत. पुढचा बॉल ड्राईव्ह चेंडूला, ओ कटआउट स्पॅनर, डबल 4, डबल पास चेंडू निघून गेला होता. सिंगल कंप्लीट होते. पहा मृदुल, ऍक्शन रिप्ले पहा कशा प्रकारे त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं. आणि त्या फटक्याला एक्झिक्यूट करत असताना थोडक्यात तो चेंडू जवळपास कटआउट स्पॅनर कडून निघून गेला होता. सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 3 धाबा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. अजय समोर, केतन रेडी होत आहेत. पुढचा बॉल, ओ काय जबरदस्त बॉल, खूप चांगला बॉल. बॅटची एच होती का? ओ येस, बॅटची एच म्हणजे पाठीमागे झेल सुटलाय. मायकल त्या ठिकाणी होते आणि सहज सोप्या रीतीने आलेला चेंडू हातामधून निसटला आणि सिंगल कंप्लीट झाले. शेवटचा अंतिम चेंडू पाहणार आहोत. पहिल्या 5 चेंडूमध्ये 4 धाबा धावफलकावरती आहेत आणि पहिलं षटक मार्गस्थ आहे. वारंवार केलेला बदल, वारंवार केलेली टीम मीटिंग, वारंवार केलेली चर्चा, आता या चर्चेस कशा प्रकारे उत्तर येणार आहे. खऱ्या अर्थानं कौस्तुभजी चांगला उल्लेख केला. वारंवार केलेला तो बदल आहे. खऱ्या अर्थानं डुआ डायची लढत आहे. दोन्ही संघ आतापर्यंत प्रेक्षकांच्या माहितीसाठी पराभूत संघातील ही लढत आहे. एकीकडे नवापूर नगरीतील ह्याच विभागातील संघ DCC डोकरादेव क्रिकेट क्लबचा तो संघ आणि त्यांच्या विपक्षात टीम आगाशी आहे. अनेक वेळा 2 संघ एकमेकांच्या समोर आल्यात, अनेक वेळा भिडल्यात. मैत्रीपूर्ण लढत आहे. वैभव पाटील, जतीन तांडेल एक चांगले मैत्री संबंध आहेत आणि हा 2 संघातील ही लढत आपल्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळते. अनेक वेळा यंदाच्या वर्षामध्ये आगाशी संघ थोडासा भारी आहे DCC नवापूर संघावर, परंतु तुल्यबल संघ आहेत. आणि ह्या तुल्यबल संघातील ही लढत, शिवम बेंबन्सी दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, ज्या ठिकाणी 5 धावा धाफाक्यावर येतात. लोअर फुलटचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, आबिद पठाण, क्या बाद आहे. चांगल्यारीत्या फील्ड केला होता. डाव्या हाताने फेकी, परंतु तुर्ताच अगदी वेगानं धाफाक्यामध्ये ती रन कंप्लीट केली जाते. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 6 धावा धाफाक्यावर येतात. केतन मेहर वन साइड हिरो म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जायचं. नवीन हंगामातील नवीन स्पर्धा SPL आणि त्यानंतर चांगला खेळ पाठच्या हंगामामध्ये केतनचा पाहिला होता. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील ह्या 2 बंधूंना कौस्तुभजी प्रभावित करणारा खेळ केला होता. नाही, खूप चांगला खेळ, परंतु मृदुल एक गोष्ट विसरून चालणार नाहीये. मागील 3 स्पर्धेमध्ये आगाशी संघ जबरदस्त फॉर्म मध्ये आहे आणि त्याचा फॉर्म कुठपर्यंत जाणार आहे ते येणारे कालवेल सांगणार आहे. सूर्योदय चषक मध्ये खेळला खेळ सर्वांच्या मनाला भावणारा होता. आता नवापूरमध्ये आल्यात आणि नवापूरमध्ये येत असताना पहिल्या मॅच मध्ये दोन्ही संघ पराभूत झाल्यात. पुढे या मॅच मध्ये खेळ कसा राहणार आहेत यावर सर्वांच्या नजरा, ह्यावर नजरा प्रत्येकाच्या राहिल्यात. आणि यंदाचा हंगाम वसे विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं ज्या ज्या आपण स्पर्धा पाहिल्यात आणि त्या ठिकाणी कौस्तुभजी रिपीट चॅम्पियन कोणीही पाहिला नाही. खऱ्या अर्थानं आपल्या असोसिएशनची एक वेगळी ओळख आहे. ह्याच असोसिएशनच्या मान्यतेनं अनेक मोठमोठे खेळाडू, द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट असेल, त्यानंतर द फायटर जेट ऑफ वसई तालुका प्रशांत घरत असेल, ह्याच असोसिएशनच्या माध्यमातून एक वेगळं कॉम्पिटिशन आहे. आणि खऱ्या अर्थानं नयन सर एक चांगला उल्लेख करावा असा वाटतोय. म्हणजे ज्या प्रकारची आयोजन आहेत, इयरली आयोजनासाठी देखील एक पारितोषिक हवं.
हे माझं वैयक्तिक मत आहे, परंतु क्रिकेटच्या दिशेनं पुन्हा आपण एकदा वळतोय. ज्या प्रकारचे आयोजन त्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. शेवटचं चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत 8 धावा धाफकावर आहेत. पगडा थोडंसं आतापर्यंत टीम आकाशी संघाचा भारी आहे. पंचांकडे दात, पंच यावेळी तटस्थ आहेत. अर्थातच पहिल्या 2 षटकांचा खेळ 9 धावा धाफकावर. ऐकूयात डीजे मयूर भोईरला. देवा माझे देवा तुझा केला धावलाई रे, हे देवा माझे देवा तुझा केला धावलाई रे, डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे, डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे, देवाचा देवाचा जागर मांडलाई रे, डोकरा देवाचा. थँक्यू. डोकरा देवाचा जागर. पुढच्या महिन्यात अर्थातच येणारा तो मे महिना, बुद्ध पौर्णिमेचा तो दिवस आणि सातत्यानं पाठच्या अनेक वर्ष झाले पॉवर प्लेचं षटक असणार आहे. ह्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. तुर्तास 2 खेळाडूंना आता ते सर्कल आल्याने त्या सर्कलच्या मध्ये यावं लागणार आहे. चॅलेंजिंग षटक खऱ्या अर्थानं असणार आहे. मुकेश येतोय. मुकेश यादव ह्या खेळाडूच्या हातामध्ये आता चेंडू दिला गेलाय. मुकेशनं या अगोदर बरेच सामने आणि बरेच सामन्यामध्ये डीसीसी नवापूर संघावर थोडासा हवे आहे, परंतु 2 खेळाडू आतापर्यंत मयूरचा हा गजर खऱ्या अर्थानं एक एनर्जी देणार आहे खेळाडूंसाठी, एक प्रोत्साहित करणारा तो गजर दिला जातो. आणि आता कोणासाठी ती एनर्जी येणार यावर देखील आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, अतिरिक्त धाव धाफकामध्ये येत असताना आणि डीएनसीसीच्या माध्यमातून प्रोटीन बार हे देऊन देखील मयूरचे ते गीत आणि त्यानंतर डीएनसीसीच्या माध्यमातून तो आगळा वेगळा प्रयत्न जितक्या देता येईल तितक्या संपूर्णतः टीम, अर्थातच कौस्तुभजी मेहर असेल, नितेश पाटील असेल, संपूर्णतः ग्रामस्थ नवापूर गावपाडा आणि तेथील ह्या प्रकारचा तो प्रयत्न. परंतु यावेळेला प्रेशर, तणाव, दबाव जो बनवला तो हा चौकारानं रिलीज केला जातोय. येतोय चेंडू सीमारेखा पार. देवलान शोभतोय देव माझा छान, करतोय गावाचं रक्षण, करतोय गावाचं रक्षण, करतोय गावाचं रक्षण, डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे, डोकरा देवाचा. थँक्यू. नाही मृत्यू, आता तू मगाशी उल्लेख केला प्रोटीनचा. प्रोटीन आमचे ALC स्पोर्ट्सचे ऑनर लॉसन सर यांनी जे स्पॉन्सर केले गेले या स्पर्धेसाठी, त्यांचे सुद्धा हार्दिक. ओके, सिंगल कंप्लीट होते. पंधरा धावा आतापर्यंत धावफक्यावर येतात. 2.3 चेंडूंचा खेळ. पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत पॉवर जनरेट केला जातोय डीसीसी नवापूर संघाकडून. चिराग यावेळी स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला मेलविन आहे आणि त्या मेलविनला भेदून, मेलविन नाही मेलविनची जर्सी आहे, भक्ती भाव संकट हरते घेतात नाव, एक उल्लेख करणं गरजेचं आहे. नक्कीच उल्लेख होणार, परंतु मॅचची देखील आपण कौस्तुभची चर्चा करतो. 19 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. प्रोटीन बार खऱ्या अर्थानं अवतार स्पोर्ट्स न्यूट्रिशन तर्फे हे प्रोटीन बार तितकीच मोठी मदत ह्या डीएनसीसी संघासाठी, संपूर्णतः आयोजकांसाठी आणि त्यांचा देखील अवतार स्पोर्ट्स आणि त्यांचा देखील हृदयाच्या अंतकरणापासून आज संपूर्णतः नवापूर ग्रामस्थ असतील, संपूर्णतः डीएनसीसीचा संघ असेल, प्रचंड मोठी मेहनत आम्ही देखील ती जवळून पाहिलेली मेहनत आहे. पाठच्या 3 ते 4 महिन्यांपासून लागलेली तयारीला संपूर्णतः वरिष्ठ असतील, संपूर्णतः यंग खेळाडू, संपूर्णतः लहान बाळक असतील. 20 धावा धाफकावर शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत पहिल्या 5 मध्ये 20. यावेळेला क्या बात आहे, AK-47च्या रफ्तारानं चेंडूला पाठवलाय सीमारेखा बार. चौकार. तुझ्यावर भक्ती भाव संकट हरते घेतात नाव, संकट हरते घेतात नाव, संकट हरते घेतात हातात कुळकुळी काठी घेऊन तेरा माझी घोड्यावर बस. फुल फेस ऑफ द बॅट, फुल फेस ऑफ द बॅट आणि त्यानंतरचा हा गॅप बरोबर शोधला आणि पाठवलं चेंडूला 4 धावांसाठी. पहा मुरलीमध्ये 2 गोष्टी आहेत. तुमच्याकडे 2 सलामीर बॅटर आहेत, त्यामधून पहिल्या 2 षटकामध्ये धावा झाल्या नव्हत्या. जमीची बाजू काय ठरली, दोन्ही सलामीर बॅटरने पॉवर प्लेला पॉवरफुल केलं आणि पॉवरफुल करत असताना आतापर्यंत जो मोमेंटम आगामी संघाने बनवला होता तो मोमेंटम आता डीसीसी नवापूरच्या बाजूने आहे. पहिल्या 3 षटकामध्ये 24 पहिल्यात, आता येणाऱ्या 6 मध्ये किती पाहणार आहोत.
नक्कीच चांगला उल्लेख. पहिल्या 2 षटकांपर्यंत कौस्तुभ जे आपण पाहायला गेलं तर पूर्णतः पारडं आगाशी संघाच्या बाजूने होतं, परंतु त्यानंतर पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्ची पडत असताना वैयक्तिक प्रथम सांघिक शेवटचं षटक हाताळण्यासाठी आता महेश येतोय. महेश यादव ह्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू आहे. महेश आणि चिरागची तो देखील आपण उल्लेख करणार आहोत, परंतु मॅचच्या दिशेनं ज्यावेळेला नवयुग 11 अर्नाळा नगरीतील ती स्पर्धा आणि त्यावेळेला 3 चेंडू 3 धावींची गरज असताना हाच चिराग मेहर स्ट्राईक एंडला उभा होता. महेशनं टाकलेलं ते षटक 3 चेंडू 3 धावींची गरज असताना टीम आगाशी संघानं तो सामना हा डिफेंड केला होता. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव धाफकामध्ये येते. सिंगल धावेने 25 धावा आतापर्यंत त्या धाफकावर येतात. येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. केतन मेहर मूर्ती लहान आहे परंतु केतनची कीर्ती सातत्यानं महान आणि या मॅच मध्ये देखील आता कन्सिस्टंट आहे केतन. येतोय चेंडू पुन्हा एकदा सीमारेखा पार. हातात कुळकुळी काठी घेऊन तेरा मारी घोड्यावर बसून 29 धावा, 29 रन ऑन द बोर्ड. इतक्या फ्लाइंग स्टार्ट झाले. आता या फ्लाइंग स्टार्ट तुम्हाला थांबावं लागणार आहे, नाहीतर आगाशी संघाच्या अडचणी वाढणार. खूप चांगली स्टार्ट आहे. महेशला आता विकेटकडे जावं लागणार आहे. समोर डाऊन ग्राउंड. ओ चेंडूला कोणी अडवलंय? चेंडूला यष्टांनी अडवलं होतं. येस कौस्तुभ जे लक फॅक्टरची साथ म्हणावी लागेल. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 30 धावा धाफकावर येतात. नवापूर म्हटलं तर एक नवापूर गावपाडा अर्थातच कला क्रीडा कौशल्य प्रत्येक क्षेत्रामध्ये एक वेगळी खाण आहे. कलाकार आपण पाहायला गेलं तर जिग्नेश बालशी असेल, अनेक खेळाडू असतील, त्यामध्ये खो खो पट्टू सध्याच्या घडीला प्रेम पाटील असेल, त्यानंतर प्रतीक वैती असेल, सध्याच्या घडीला राष्ट्रीय स्तरावर खो खो पट्टू असतील, त्यानंतर अनेक कलाकार, अनेक कलाकारांमध्ये आपला कौस्तुभजी मेहर देखील येतोय. एक आमचे साथी समालोचक, आमचे जवळचे मित्र आणि वसई तालुक्यामध्ये त्यांचं देखील एक वेगळं चर्चा सातत्यानं आपण एक एनर्जी आणि फ्लो वाला तो आवाज सातत्यानं पाहतोय. मॅचच्या दिशेनं 30 धावा आतापर्यंत धाफकावर पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेनं सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 31 धावा धाफकावर आहेत. अजून देखील येणारे कौस्तुभजी 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. नाही, 2 मध्ये 2 सिंगल जर आला तर 34 खूप आहे त्या मैदानावर. आता या 34चा पाठलाग करण्यासाठी तुमच्याकडे प्लॅन कुठला आहे यावर चर्चा. त्या अगोदर 2 चेंडू पाहूया. मोठा फटका मारायचा प्रयत्न, ताकद तितकशी नव्हती. खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला ड्राईव्ह केलं तर समोर डाऊन द ग्राउंड, ताकद नव्हती. येतोय डॉट बॉल. येस निर्धाव चेंडू येतोय. निर्धार 31 धावा धाफकावर येणारा शेवटचा चेंडू, येणारा चौकार, 36चा पाठलाग, येणारी सिंगल, 33चा पाठलाग. आतापर्यंत सन्मानजनक परिस्थितीमध्ये धाफकावर आहे, परंतु यावेळेला स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगल्यारीत्या गॅदर केला जातो. दुसरीचा प्रयत्न, मुकेश येतोय तुर्तास सिंगल धाव. डिक्लेअर झोन मध्ये जात असताना पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 32 धावा धाफकावरती येणारे 24 मध्ये 33चा पाठलाग आहे. 33चा पाठलाग करत असताना कोण कोणावर हवी, कोण कोणावर भारी ठरणार, ती येणारी काय वेळ आहे तुर्ताच ऐकूया पुन्हा एकदा डीजे मयूला. जीवाचा जीवलग हाय तो खरा, राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. जीवाचा जीवलग हाय तो खरा, राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. आहे नारंगी गावची शान, आहे नारंगी गावची शान. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. 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 41-31 नंबरची थार, ठेवून एंट्री करी शानदार. ठेवून एंट्री करी शानदार. ठेवून एंट्री करी शानदार. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. मयू रंजन पाटील आहे वनमॅन. आगाशी नगरी आणि रंजन दादाचं एक वेगळं नातं आहे, परंतु मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय हा सनसेट, नवापूर नगरीतील हा नजारा. निसर्गानं सजलेला आणि थटलेलं असं नवापूर नगरीचं गाव. स्वागताला दत्त दिगंबर आहे. आमच्या गावावर कृपा व दृष्टी ठेवतोय संकट मोचक डोकरादेव महाराज. एक्वा पॅलेस नवापूर नगरी आणि नवापूर नगरीतील सर्वाधिक मोठं
असं हे रिसॉर्ट अर्थातच दानशूर असं व्यक्ती रघुवीर अर्नाळकर साहेब असतील, त्यानंतर किसन माने साहेब असतील, या रिसॉर्ट्सचे सर्वे सर्वांनी आकर्षित करणारे ते हा एंट्री गेट आहे. ह्या राईड्स आपण पाहतोय सर्वाधिक मोठं रिसॉर्ट्स म्हणून सध्याच्या घडीला ॲक्वा पॅलेस, आय लव्ह ॲक्वा पॅलेस या रिसॉर्ट्सची एक वेगळी ओळख आहे. ह्या सर्व गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. हा ड्रोनचा नजारा, हा नाईट शूट केलेला असा आपण पाहतो. मॅचच्या दिशेने येणारे 24-24 मध्ये 32चा पाठलाग. पहिला चेंडू वळण घेणारा सिंगल धाव धाफकामध्ये येते. 2 सलामीवर बॅटर आहेत. क्षमस्वी 33चा टार्गेट आहे. येणारे 24-24 मध्ये 33चा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर धावांचा श्रीगणेश केला जातोय. दुसरीकडून वैभव दादा पाटील, क्या बात आहे, चांगल्यारीत्या आर्यननं फील्ड केला जातोय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 2 धावा धावफलकावर येतात. कौस्तुभजी, पाठच्या वर्षामध्ये डीसीसी नवापूर रनर अप होता ह्या स्पर्धेमध्ये, परंतु यंदाच्या हंगामामध्ये थोडासा खडतर प्रवास राहिलाय डीसीसीचा. पुन्हा एकदा सिंगल धाव धापकामध्ये येत असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, पहिल्या 3 मध्ये 3 धावा धापकावर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आदित्यला पाहतो. अर्थातच अक्षय पाटील अतिरिक्त खेळाडू आणि डगआउटच्या दिशेनं तो देखील मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, 3 धावा धापकावर आहेत. वैभव दादा पाटील, अजय पवार, 2 खेळाडूंची जोडी मैदानामध्ये सातत्यानं अनेक संघांना ती डोके ठरले. शांत संयमी खेळ आणि त्यानंतर अचानक केलेला तो अटॅक, हा सातत्यानं त्यांचा महागडा पडणारा आपण पाहिला. परंतु यावेळेला चेंडू आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. अतिरिक्त धाव धापकामध्ये येत असताना वेलकम मुकेश चव्हाण टॅपच्या साईडनं खेळला गेलाय. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना पहिल्या 4 चेंडूंचा खेळ, 5 धावा धापकावर 33चा पाठलाग आहे. आणि त्या 33चा पाठलाग करत असताना आतापर्यंत संथ गतीने सुरुवात आहे. कोणत्या प्रकारची जोखीम, कोणत्या प्रकारची रिस्क घेतली जात नाहीये. यावेळेला खोलवा टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगल्यारीत्या गॅदर आहे. निर्धाव चेंडू, शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 1 टू गो. विवेक पाटील सर, यावेळेला तो एक बोट हवेत आहे. अर्थातच 1 टू गोचा तो कॉल दिला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, पहिल्या 6 मध्ये 6 धावा ह्या धाफकावर येतात. ऐकूया पुन्हा एकदा संगीत कक्षाच्या दिशेनं डीजेला. देवा माझे देवा तुझा केला धावलाई रे, हे देवा माझे देवा तुझा केला धावलाई रे, डोकरा देवाचा देवाचा जागेर मांडलाई रे, डोकरा देवाचा. मुख्य स्क्रीनवरती इक्वेशन दाखवलं जातं. इक्वेशन मॅच मध्ये काय आहे, 18-27 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. मृदुल जमेची बाजू आतापर्यंत एकच आहे. 33चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 6 धावा. पॉवर प्ले, पॉवर जनरेट करण्यासाठी हा पॉवर प्लेला आमंत्रित केलं गेलंय. पहा मृदुल, पॉवर प्लेची कहाणी काय आहे. हे सिग्नल जे तुम्हाला डीजे मयूरने दिलंय, या पॉवर प्लेचा अहवाल तुम्हाला सांगू इच्छितो. पॉवर प्लेची कहाणी काय आहे, जर तुम्ही ग्रीन सिग्नल मध्ये गेलात तर पॉवर प्ले तुमच्या बाजूने जाणार आहे. रेड सिग्नल मध्ये गेलात तर तुमच्या अडचणी वाढतील. हा पॉवर प्लेचा प्रोटोकॉल आहे. आणि आता खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. 33चा पाठलाग आहे. 2 लुझर संघादरम्यान मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ या स्पर्धेबाहेर आणि इकडून हरणारा संघ या स्पर्धेबाहेर. जिंकणाऱ्या संघाला एसएसपी एकनिष्ठ बॉलिंग्स या संघासमोर एक संधी मिळणार आहे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट होते. पहा मृदुल, कुणालची बॉलिंग पॉवरफुल आहे आणि पॉवरफुल असल्या कारणानं नक्कीच कुणाल आणि कुणालची सातत्यानं ते अॅक्युरेसी आपण पाहिले. मृदुल एक मिनिट थांबवते. सी कॉर्ट्सचे ऑनर आमचे सचिन वैती साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. येस, वेलकम आदरणीय सन्माननीय सचिन वैती साहेब. या स्पर्धेच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचचे जर्सी आकर्षित करणाऱ्या ज्यांना या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केले गेल्यात आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होत असताना आपण पाहतोय. आगतम स्वागतम सहर्ष स्वागतम. दानशूर असं व्यक्ती अर्थात सचिन दादा वैती ह्या खेळाडूकडे सातत्यानं पाहिलं जातोय. आणि कौस्तुभजी म्हटलं जातं ना की देणाऱ्यांना देत जावा, घेणाऱ्यांना घेत जावा आणि घेणाऱ्यांना घेता घेता
सचिनजी वैती यांच्यासारखे हात सुद्धा घ्यावेत असं एक दानशूर व्यक्ती. सचिनना आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हायचे. त्यांचा संपूर्ण आता मित्र परिवार अर्थातच लॉसन दादा आणि त्यांच्यासोबतीनं आता त्या जुन्या आठवणी त्या चर्चा करणारा तुर्ताच मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळतोय. येतोय चेंडू यावेळेला सीमारेखा बार चौकार थांबवतो एक मिनिट. या सर्वांना सर्व मान्यवर पाहुण्यांना आपल्याला विनंती आहे की आपण मुख्यमंत्र्यांवर स्थान पण व्हा. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं, या दत्तगुरु प्रीमियर लीगच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. चौकार आलाय. येस, कोणाच्या बॅट मधून आलाय चौकार? वैभव पाटील रॉकेट थांबवतोय. अजून वेळ नाहीये, भरपूर वेळ आहे आपल्याकडे. त्या अगोदर मॅच कडे बोलणार आहोत. चौकार आला. येस, मोमेंटमला शिफ्ट करणारा चौकार. 13 धाबा धावपलकावरती आहेत. 1.4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 7 धाबांवर खेळत आहेत वैभव पाटील, बाबू रॉकेट फलंदाज. ओ, यावेळी आतमध्ये येणारा बॉल आणि हलक्यात सन्मान दिल्या चेंडूला सिंगल कंप्लीट होते. या शेवटच्या चेंडूंचा खेळ, पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत खोऱ्यानं धावा धाफाक्यावर येतात. 8 धावा पहिल्या 5 चेंडूमध्ये येत असताना 14 धावा धाफाक्यावर येतात. कुणाल मेहर, प्रचंड मोठा एक्सपिरियन्स, अंडरआर्म क्रिकेट सातत्यानं जवळून हा खेळाडू जाणतोय. परंतु यावेळेला आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, डाव्या इष्टीच्या बाहेर गेलेला तो चेंडू. कडवी लढत आहे. 2 खेळाडू आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये दाखवत असताना वैभव पाटील असेल, अजय पवार असेल, आतापर्यंत चांगला खेळ मैदानामध्ये दाखवला जातोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. दुसरं षटक मार्गस्थ आहे. लोअर फुलटस यावेळेला टपच्या साईडने खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आहे. नॉट आउट, नो म्हटले. आणि क्रिकेटमध्ये कौस्तुभजी, येस नो ह्या कॉलला देखील तितकंच महत्वाचं असतं आणि त्या बळावर खऱ्या अर्थानं क्रिकेट हे खेळलं जात आहे. शेवट खऱ्या अर्थानं डीसीसी नवापूर संघासाठी गोड आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ 15 धावा धाफाक्यावर येत आहेत. ऐकणार आणि लगेच पडणार मैदानाच्या दिशेने मॅच इक्वेशन 12-18चं इक्वेशन. डीजे विरार मयूरला ऐकूया आणि लगेच बोलूया. देवला शोभतोय देव माझा छान, करतोय गावाचं रक्षण, करतोय गावाचं रक्षण, करतोय गावाचं रक्षण. हातात कुळकुळी काठी घेऊन फेरा मारी टाक्यू 12-18चं इक्वेशन. 12-18चं इक्वेशन कंपॅरिझन सेम आहे. पहिल्या 2 षटकामध्ये त्यांच्याकडे सुद्धा डीसीसी नवापूरकडे सुद्धा 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये होते. आता आकाशाकडे सुद्धा आहेत. परंतु जोपर्यंत रॉकेट फलंदाज वैभव पाटील बाबू मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये पहिल्या चेंडूवर वैभव दादा पाटील येतोय डगआउटच्या दिशेनं. डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाय रे, डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाय रे. जेलपा हा बॉल, जतीनचा हा बॉल, पायावरचा बॉल. ओ, खूप चांगला जेल कॉटन बॉल. जितक्या ताकद लावली होती त्या ताकदीला प्रत्युत्तर देत असताना स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये घेतलेला जेल शानदार दमदार राहिलाय आणि मोठ्या विकेटचं बदन ज्याची चर्चा झाली होती, ज्याची चर्चा आताच झाली होती. आणि वैभव पाटील रॉकेट फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय. नवीन फलंदाज ऋषभ हेमाडे मैदानाच्या आतमध्ये आल्यात. अडचणी वाढल्यात. मृदुल 11-18 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. यस, 11-18चं इक्वेशन आहे. ऋषभकडे ती क्षमता आहे, अजय पवारकडे ती क्षमता आहे. 2 क्षमतावान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि येणारा चेंडू आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू. आदरणीय सन्माननीय कमलाकर तांडेल साहेब, आपल्याला विनंती असेल आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. कमलाकर तांडेल काका, आपल्याला विनंती असेल. गावातला सामना आहे त्या कारणास्तव आता काका मॅचचा आनंद घेत आहेत. स्वतः आयोजक आहेत, त्यांचे देखील या स्पर्धेसाठी तितकाच एक्सपिरियन्स हा कामाला येतोय. परंतु यावेळेला अजय पवार, पवार द पॉवर, आणि पॉवर यावेळेला जनरेट करायला अजयने चालू केले गेले. फटका पहा, फुल फेस ऑफ द बॅट, बरोबर चेंडूला गॅप मधून पाठवला. डाऊन द ग्राउंडचा ऑन ड्राईव्हचा फटका.
पहा ऍक्शन रिप्ले. ओ पायावरचा बाल, फुल फेस ऑफ द बॅट, ऑन ड्राईव्हचा फटका आणि मोमेंटमला शिफ्ट येणारा हा चौकार आहे. 9-12 इक्वेशन मॅच मध्ये राहिलं गेलंय. विकेटचा दबाव नाहीये, मॅचचा दबाव आहे. मॅचचा दबाव काय? कारण दोन लुजर संघादरम्यान मॅच आहे. इकडून हराल स्पर्धेबाहेर, जिंकाल तर एक अजून संधी आहे. नक्कीच संधी असणार आहे, परंतु ह्या संधीचं सोनं करावं लागणार आहे. दोन्ही संघांसाठी आतापर्यंत 50-50 वाला मुकाबला आहे. 9 मध्ये 12 धावांची गरज. आतापर्यंत 21 धावा धापकावर येत आहेत. अजय पवार यावेळेला कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये खेळला जात आहे. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला त्या प्रकारचा आतापर्यंत खेळ करत असताना 22 धावा धापकावर. 8 मध्ये 11 हे इक्वेशन आहे. यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड केला जातो. धावचीची संधी आहे. ऋषभ हेमाडे ज्याला मैदान सोडावं लागतंय. अजून एक गडी डगआउटच्या दिशेने येतो. डोकरा देवाचा जागर मांडलाय रे. डोकरा देवाचा जागर मांडलाय रे. देवाचा जागर मांडलाय रे. डोकरा देवाचा जागर मांडलाय रे. थँक्यू. एका बाजूला विकेट येत आहेत, एका बाजूने सिंगल येत आहेत, एका बाजूने चौकार येत आहेत. एक्झॅक्टली गेलेला मार्ग नाहीये. 7-11चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलंय. आता या 7-11चं इक्वेशन या मॅच मध्ये राहत असताना जय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये येत असताना आता चर्चा करतायत. 2 खेळाडू चर्चा करतायत, कॅप्टन सोबत केलेली चर्चा आणि आता शेवटचा अंतिम चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाले आहेत. 7-11चं इक्वेशन. ओ फुल टॉस बॉल, फक्त हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलंय. सिंगल कंप्लीट. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. मॅच मध्ये येणार आहे मजा. कोण जाणार आहे पुढे, कोण जाणार आहे स्पर्धे बाहेर, त्या अगोदर डीजेल ऐकणार आहोत आणि 6-10च्या इक्वेशन कडे लगेचच बोलणार आहोत. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन क्रिकेट क्षेत्रात त्याची हो छाप. रंजन पाटील हा एक खेळाडू टॉप. रंजन पाटील आहे खेळाडू टॉप. रंजन पाटील आहे खेळाडू टॉप. क्षेत्र रक्षक आहे तो बाप. भले भले त्याच्या पुढे हो. साऱ्यांचा हाय तो जीव लग यार. साऱ्यांचा करतो दादा अजय पवार विचार. मैदानाच्या आतमध्ये आहे. फार मोठा एक्सपिरियन्स आहे. आता तुमचा एक्सपिरियन्स इकडे वापरावा लागणार आहे. समोर चिराग मेहर, अपकमिंग यंगस्टर, फार कमी दिसतात बॉलिंग ट्रॅकवर. आता चिरागवर सुद्धा तितकीच मोठी जबाबदारी आहे. आता या जबाबदारीमधून जिंकणार कोण, टीम आगाशी की डीसीसी नवापूर? 6-10चं इक्वेशन. पहिल्या 18 मध्ये 23 धावा धापकावर येतात. पहिला चेंडू जय दोदडे पहिल्या चेंडूला सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आता येणारे 5 मध्ये 9 धावांची गरज. अर्थातच काय कौस्तुभजी, एखादा मोठा फटका यावेळेला टीम आगाशीचा संघ पाहतोय आणि तो मोठा फटका मारणारा फलंदाज यावेळेला स्ट्राईक एंडला उभा आहे. आतापर्यंत वैयक्तिक की 10 धावांची खेळी अजय पवारची आपण पाहिले. अजय पवार सामना फिनिश करणं जाणतोय, त्यामध्ये त्या प्रकारची कुवत आहे. परंतु दुसरीकडून चिरागसाठी ही सुवर्ण संधी आहे. येथून चिरागला देखील स्वतःला सिद्ध करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती संधी आहे. क्या बात आहे. हर्ष तांडेल, पिंट्या. ओ कडक लंबोदर चषकचं मैदान आठवलं या फिल्डिंग पाहून. काय जबरदस्त फिल्डिंग, शानदार फिल्डिंगचा नजारा. ऍक्शन रिप्ले पहा. ओ व्हॉट अ फील्ड. त्यांचे महिपाल मेहर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. कडक. आणि खऱ्या अर्थानं कौस्तुभजी, पिंट्याला एक्सपिरियन्स आहे मैदानाचा. सातत्यानं मैदानामध्ये तितका सराव करत असताना आपण पाहिलाय. अतिशय शानदार. महिपाल मेहर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं ते पारितोषिक देखील येत आहे आणि पिंट्याला ज्या वेळेला संधी मिळते आणि त्या वेळेला त्या संधीचं सोनं करत असताना हर्षला आपण सातत्यानं मैदानामध्ये पाहिलंय. यावेळेला जय आहे. यावेळेला अक्षय तांडेल. जवळ चेंडू सीमारेखा पार जात होता आणि त्यावेळेला अक्षयने चांगल्यारीत्या ऍक्च्युअली फील्ड केलंय. डावीकडून होता त्यावेळेला तितक्यासा जज झाला नाही, परंतु चांगल्यारीत्या फील्ड पुन्हा एकदा यावेळेला अक्षय होता. या अगोदर आपण हर्षला पाहिला. नवापूर संघाची ही ताकद आहे. नवापूर संघाचं खऱ्या अर्थानं हे एक वेगळं वर्चस्व आहे. मॅचचं इक्वेशन यावेळेला काय दर्शवत आहे. आतापर्यंत धापकावर आपण पाहायला गेलं तर आमच्या सोबतीने आमचे मॅन्युअल स्कोरर अर्थातच हितेश तांडेल, लालू या नावाने एक त्यांना वेगळी प्रसिद्धी आहे.
ते दर्शवत आहेत की 26-26 धावा धापक्यावर येणारे 3 मध्ये 7 धावांची गरज धापक्यावर आहे. अजय पवार अजून देखील तो पॉवर मैदानामध्ये आहे. चिराग आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये प्रभावित करणारा मारा, पहिल्या 3 मध्ये 3 धावा धापक्यावर. आता येणारे 3 मध्ये 7 धावांची गरज आहे. 2 खेळाडूंना भेदून येतोय चेंडू सीमारी कबार. ताऱ्यांचा हाय तो जीवलग यार. थांबवतोय ऍक्शन रिप्ले पहा, फटका पहा, बॅकफुटवर गेले, जागा बनवली आणि ही जागा बनवत असताना कोणालाही हल्ल्याची संधी मिळाली नाहीये. इतका फटका बरोबर गॅप मधून गेला, इतक्या फटक्यामध्ये ताकद होती, न ताकद होती, पेचकस होती. हा एक्सपिरियन्स, हा आहे बोलबाला. बोलबाला आहे आणि बोलबाला सातत्यानं अजयचा आपण पाहिला. अजयची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त रित्या 1 मॅन आर्मी आतापर्यंत मैदानामध्ये अक्षरशः झुंज देतोय. एकाकी किल्ला लढवत असताना आतापर्यंत काय फन रजी आहे. वैयक्तिक 15 धावांची खेळी, आता येणारे 2 मध्ये 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा धापक्यावर बनवायच्या आहेत. यस 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 मयूर चमके रखना कदम मेरे साथिया कडक कोणामध्ये दम आहे. एक गाव एक संघ, टीम आगाशी आहे. समोर डोकरादेव क्रिकेट क्लब DCC नवापूर आहे. 2 बॉल 3 मॅच. चांगला उल्लेख. दोन्ही संघ एक गाव एक फॉर्मॅट मधून खेळत असताना हे संघ सातत्यानं आपण पाहिल्या. त्यावेळेला आर्यन मेहर चांगल्यारीत्या फील्ड, 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. 32-33 पाठलाग असताना ज्या प्रकारचा सामना रंगतोय, प्रेक्षकांना एकदा विनंती असेल दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. ज्या प्रकारचा सामना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. आगाशी विपक्ष टीम DCC नवापूर. 1 मध्ये 3 धावांची गरज आहे. 1 चेंडू 3 धावा धापक्यावर बनवायचे आहेत. लोअर फुलटस यावेळेला फील्ड, सामना फिनिश, सामना खल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम DCC नवापूर. हार्डलक टीम आगाशी, परंतु अजयचा खेळ प्रभावित करणारा राहिलाय. पंचांचं डिसिजन यस, बॉल टाकून पुढे गेले की नाही यासाठी आता चेक केलं Okay. जाईल ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून. त्या अगोदर जे काय असेल ते चेक केलं जाईल. त्या अगोदर SSP एकनिष्ठ बॉलिंग्स कॅप्टन टॉस का बॉस कडून थांबायचं आहे. लगेच टॉस. कौस्तुभचे आतापर्यंत सेलिब्रेशन चालू होतं, परंतु आता पुन्हा एकदा मयूर दाखवत हार्दिक सर्वांचे. ये हुई ना बात, कहानी में ट्विस्ट, बड़ा ट्विस्ट. अभी आएगा मैच में मजा, अभी आने वाला है असली मैच में मजा. इतकी मोठी चुकी, इतकं मोठं दडपण. नो बॉल, 1 बॉल 2 धावांची गरज. बघा, जो डिसिजन घेतला होता, ज्या रिव्ह्यूला अटेम्प्ट केलं होतं, तो रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. आता 1 बॉल 2 ऍक्शन रिप्ले. चिरागचा हा बॉल. ये हुई ना सबसे बड़ी गलती. आता मृदुल 1 बॉल 2, 1 चेंडू 2 धावांची गरज. येस, 1 चेंडू 1 मध्ये 2. चिराग समोर पुन्हा एकदा अजयला ती सुवर्ण संधी आहे. पुन्हा एकदा संधी मिळते, त्या संधीचं सोनं कोण करणार. 1 मध्ये 2 धावांची गरज आहे. 1 मध्ये 2 धावांची गरज आहे. यावेळेला चुकी कुणालच्या हातामधून चेंडू 2 पायांच्या मधून निसटून येतोय. सीमारी कबार. जीवाचा जीवलग हाय तो खरा, राजा माणूस शोभे कोई नो रे हिरा. जीवाचा जीवलग हाय तो खरा, राजा माणूस शोभे कोई नो रे हिरा. चर्चा होणार याची चर्चा होणार. त्या अगोदर टॉससाठी या दोन्ही कॅप्टन लगेच या. आगाशी आणि SSP एकनिष्ठ बॉलिंग. ओ माय गॉड, इतनी बड़ी गलती, इतनी बड़ी गलती. फटका पहा, बॅकफुटवर गेले, जागा बनवण्याचा प्रयत्न. दोन्ही पायांच्या मधून इतनी बड़ी गलती कैसे हुई भाई. त्यानंतर सेलिब्रेशन पहा, टीम आगाशी. यस, अजय पवारचं सेलिब्रेशन. ओय मयूरदा, मॅच होती कुठे, मॅच आणली कुठे, मॅच बनली कुठे. एका नो बॉलने किती इम्पॅक्ट पडला. आणि त्यानंतर मॅच विनिंग इनिंग. त्या अगोदर टॉस साठी या दोन्ही कॅप्टन आल्यात. टॉस केला जाणार आहे. कमलाकर मेहर यांच्या तांडेल यांच्याशी बसते नेक्स्ट मॅचचा टॉस. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच कडे सुद्धा आपण जाणार.